ए हाय, काय झालंय? का तोंड पाडून बसलायस? इतकंसं झालंय तुझा चेहरा, त्याच्यावरून कळत नाही होय मला काय झालंय. नक्कीच काहीतरी झालंय. चल बोल लवकर. एक छोटीशी स्माइल पण आली ना तुझ्या चेहऱ्यावरती, गुलाबासारखं खळखळून दिसल बघ. बोल चल, काय झालंय आता? बर, परिस्थितीची लाज वाटतेय? अपमानित झाल्यासारखं वाटतंय का? गरीब आहेस म्हणून? चल, तुला एक अगदी मजेशीर गोष्ट सांगते बरं का. नीट ऐक, एकदम लक्ष देऊन ऐक. बघ, समोरचा जो आहे ना तो आपल्यापेक्षा श्रीमंत आहे म्हणून तू आज चेहरा पाडून बसलायस का? कारण तो त्याच्या वागणुकीतून तुला दाखवतोय की तू गरीब आहेस आणि मी श्रीमंत आहे. तर ऐक, तो श्रीमंत आहे ना, त्या गोष्टीचा पण अनुभव त्याला तेव्हा अनुभवायला भेटतं. त्या गोष्टीची पण म्हणजे मी श्रीमंत आहे ह्या गोष्टीचा आनंद पण त्याला तेव्हा अनुभवायला भेटतं जेव्हा आपल्यासारखी गरीब माणसं त्याच्या समोरून वावरतात. हां, त्याला त्याच्या अस्तित्वाची जाणीव होण्यासाठी आपल्यासारख्या गरीब लोकांची गरज पडते. पण हे बघ ना, तुझ्यासारखी माझ्यासारखी गरीब माणसं जे आहेत, जे गरीब आहेत तुझ्या भाषेत किंवा त्यांच्या भाषेत, मी तर नाही मानत स्वतःला गरीब, आपल्याला स्वतःचं असं अस्तित्व आहे बरं का. आपल्याला कोणाकडे बघून आपल्या अस्तित्वाचा आनंद भेटतो असं नाही. ते आपल्यावर डिपेंडेंट आहेत, आपण कोणावर डिपेंड नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत पॉझिटिव्ह राहा, बी पॉझिटिव्ह.